बाहेर रिमझिम असा पाऊस चालू होता आणि गरमागरम काहीतरी खायची इच्छा होत होती. अहोंना म्हणले, बटाट्याची भजी किंवा कांद्याची भजी करू का? तो म्हणे, नको, काहीतरी दुसरं बनव. त्यातच सकाळी ताज्या पावची लादी घरात आली होती. मग काय, केला वडापावचा प्लॅन. मस्त 2 मोठे बटाटे घेतले आणि शिजायला लावून दिले. तोपर्यंत 1 वाटी बेसन पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ, थोडासा ओवा आणि पाणी टाकून मस्त मिक्स करून घेतले. थोडा वेळ भिजण्यासाठी ठेवून दिले. मग तयारी केली बटाट्याच्या चटणीची. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या. 2 ते 3 हिरव्या मिरच्या, त्यात आल्याचे तुकडे, आपला सोललेला लसूण, चवीनुसार मीठ टाकून मिक्सरमधून बारीक करून घेतले. 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्यांना उभ्या अशा चिरून घेतल्या. बटाट्याच्या चटणीसाठी थोडीशी कोथिंबीर घेऊन तीही बारीक अशी चिरून घेतली. तोपर्यंत आपले बटाटे शिजून तयार झालेच होते. कढईमध्ये तेल गरम करून मोहरी, कढीपत्ता आणि जिऱ्याची फोडणी दिली. त्यात आपली बारीक केलेली मिरची टाकून परतवून घेतले. थोडीशी कोथिंबीर, हळद आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेतले. आता त्यात आपला स्मॅश केलेला बटाटा ऍड केला. थोडीशी कोथिंबीर मी बाजूलाच ठेवली होती. आता ती टाकून छान असे परतवून घेतले. चटणी थंड झाल्यावर त्याचे मध्यम आकाराचे असे मस्त गोळे बनवून घेतले. आता आपले वडे तळण्यासाठी तयार होते. चिरलेल्या हिरव्या मिरच्या तेलामध्ये टाकून तळून घेतल्या. आणि आपले वडे तेलात सोडून छानपैकी तळून घेतले. उरलेल्या पिठाचे भजे काढून त्याची भज्याची चटणी केली आणि आता वेळ होती गरमागरम वडापाव एन्जॉय करण्याची. त्याला छान प्रकारे असे गार्निश करून घेतले. मला चीज आवडते म्हणून त्यावर मी चीज टाकले. आमच्या अहोंना तर हा वडापाव फारच आवडला. तुम्हीही ट्राय करून बघा. आवडला असेल तर नक्की सांगा.